मित्रांनो, आई कुठं काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखा अभिला याने हॉस्पिटलमध्ये आम्हाला घाबरवूनच टाकलं होतं असं बोलत असते. तेव्हा अभि ॲक्सिडेंटचं जे वर्णन होतं ते घाबरवून टाकणारच होतं असं म्हणतो आणि ते हॉस्पिटल चांगलं आहे असं सांगतो. तर सुलेखा, मला असं वाटत होतं तू जर तिथे आला असतास तर तुझं पण मत विचारात घेता आलं असतं असं अभिला बोलते. तर अभि, मला नाही जमलं, आमच्या हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट होते असं सांगतो. तर सुलेखा, अरुंधती खूप खंबीर होती, ती पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये बसून होती आणि बरं होण्याचं बळ आपल्या माणसांच्याकडूनच मिळतं ना असं अभिला सांगते. तर आशुतोष अभिला, तू एकटाच आला आहेस का असं विचारतो. तर अभि, अनघा माझ्याबरोबर येऊ नाही शकली, तिला अचानक काम निघालं असं सांगतो. तर सुलेखा अभिसाठी कॉफी आणायला आतमध्ये निघून जाते. तर अभि आशुतोषला, औषध गोळ्या वेळच्या वेळी घेत आहे का तुम्ही असं विचारतो. तर आशुतोष, सगळे माझ्यावर लक्ष ठेवून असतात असे सांगतो. तेव्हा अभि, आई ऑफिसमधून इकडेच येते का असं विचारतो. तर आशुतोष, कधी कधी ती मला सकाळी इकडं भेटायला येते आणि दुसऱ्यासाठी काही केलं तर तुझ्या आईला ते खूप चांगलं वाटतं आणि इतक्या वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी काही ना काही करायची तिला सवयच लागली आहे असं बोलतो. तर अभि, माणसं बदलली तरी तिची सवय काही नाही बदलली असं म्हणतो. तर आशुतोष, सवय नाही, तिचा स्वभावच आहे तो आणि त्यामध्ये तिला फक्त समाधानच पाहिजे असतं असं सांगतो. तर अभि, पण आई सगळ्यांसाठीच असंच करते असं म्हणतो. तर आशुतोष, ते बरोबर असल्याचं सांगतो. तेव्हा अभि, बाबा आले होते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटायला असं सांगतो. तर आशुतोष, मला ते कळालं होतं, तू माझ्याकडून त्यांना थँक्यू सांग असं बोलतो. तर बाबा मनाने चांगले आहेत, मधल्या काळात ते थोडं विचित्र वागले आणि नवरा बायकोंच्या मध्ये काय होतं हे बाहेरच्यांना कळत नाही, त्यामुळेच सगळा दोष बाबांना देता येणार नाही. आपण फक्त जजमेंटल होतो की बाबांनी असं करायला नको होतं. कदाचित आई सुद्धा चुकलेली असू शकते, म्हणजे अन्याय बाबांच्या वर सुद्धा झालेला आहे असं बोलत असतो. तर आशुतोष अभिला, हा विषय आपण इथंच थांबवूया, कारण जे काही घडलं आहे ना त्याला खूपच काळ लोटलेला आहे आणि सगळेजण त्यांच्या स्पेसमध्ये कम्फर्टेबल आहेत असे सांगत असतो. तेव्हा अभि, बाबा नाहीत त्यांच्या स्पेसमध्ये कम्फर्टेबल, मला त्याच्यामुळेच आईचा राग येतो असं सांगत असतो. तर आशुतोष, आपण जुन्या गोष्टींच्या बद्दल बोलणं थांबवलं पाहिजे असं म्हणत असतो. तर अभि रागाला येतो आणि जुनं काही झालं नाही, आमचं सर्व कुटुंब एक घट्ट युनिट आहे. बाबांना अजूनसुद्धा आईबद्दल खूप काही वाटतं. संजनाबरोबर लग्न करून त्यांनी चूक केली, त्याचा त्यांना पश्चाताप होत आहे. त्यांना अजूनसुद्धा आई परत यायला पाहिजे आहे आणि फक्त आईला बरं वाटावं म्हणून त्यांनी तुमच्याबरोबर तिला आयुष्य काढायला सांगितलं आहे असं सांगतो. तर आशुतोष दचकतो. तेव्हा अभि, माझ्या बाबांचं मन समजावून घ्यायचा कोणी प्रयत्नच करत नाही. बाबांनी संजनाला डिवोर्सची नोटीस दिली आहे, पण त्यांनी आईला परत बोलावलं नाही. ते फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करत नाहीत, त्यांना आईची सुद्धा काळजी वाटते. पण जर आईने सगळं विसरून परत यायचा विचार केला तर आमचं घर परत पूर्वीसारखं होईल, पण ती तसा विचार करत नाही, कारण तिच्या डोळ्यासमोर तुम्ही आहे आणि तुम्ही आईला वेगळी स्वप्न दाखवत आहे. तिने गावं अशी इच्छा आहे ना तुमची, आम्ही त्यासाठी सगळेजण तिला प्रोत्साहन देऊ, पण तिने त्यासाठी तुमच्याबरोबर यावं असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्यामुळे ती आमच्यापासून दूर जात आहे. तुमची फक्त मैत्री आहे असं तुम्ही म्हणता ना, तर मित्र म्हणून तुम्ही तिला चांगला सल्ला द्या, तिला संसार करायला सांगा, तिथेच ती सुखात राहणार. आणि बाबा आता खूप बदललेले आहेत, अजून काय पाहिजे आहे आईला. जर तुम्ही आणि आई एकत्र आलात तर आम्ही सुखात नाही राहणार आणि आईला ते आयुष्यभर बोचत राहील आणि मनातून सगळ्यांना असंच वाटतं की आई आणि बाबांनी एकत्र यावं. मला माझं घर परत पूर्वीसारखं पाहिजे आहे आणि ते तुम्ही बाजूला झालात तरच होऊ शकतं. जर तुम्ही आईला समजावलं तर ते होऊ शकतं असं सांगतो आणि तिथून निघून जातो. इतक्यात सुलेखा येते आणि आशुतोषला अभि कुठं गेला असं विचारते. तेव्हा आशुतोष सुलेखाकडे बघू लागतो. तेव्हा आशुतोषला अरुंधतीचा फोन येत असतो. तर आशुतोष परत विचारात पडतो आणि फोन न उचलता अभि जे काही बोललेला असतो ते सगळं सुलेखाला सांगतो आणि तो जे काही बोलला ते स्पष्ट बोलला आणि त्याचा हेतू स्पष्ट आणि खरा होता असं सांगत, प्रॉब्लेम हा आहे की त्याला त्याचे वडील जसे वाटत आहेत तसा अनिरुद्ध खरा आहे का आणि आता अनिरुद्ध इतक्या वर्षांनी बदलला असेल का असं सुलेखाला विचारतो. तर सुलेखा, अनिरुद्ध बदलला आहे का नाही याने मला काही फरक पडत नाही, पण अरुंधती त्याच्याकडे परत जाईल असं तुला वाटतं का असं आशुतोषला विचारते. तर आशुतोष, ते मला माहिती नाही, पण त्यांच्या घरच्या सगळ्यांची इच्छा तशीच आहे ना असं बोलतो.
तर सुलेखा पण मग अरुंधतीचं काय होणार असं आशुतोषला विचारत त्यांनी तिच्या प्रेमाचा अपमान केला आहे आणि तिच्या त्याच विश्वासाला त्यांनी खोटं ठरवलं आहे आणि हे सगळं माहीत असताना अरुंधती त्यांच्याकडे कसं परत जाईल असं म्हणते. तर आशुतोष अजूनही तिचं त्यांच्यावर जर प्रेम असेल तर असं बोलत असतो. तेव्हा सुलेखा फक्त प्रेम हा मुद्दा नाही तर स्वाभिमान हा सुद्धा मुद्दा आहे आणि अरुंधती एक स्वाभिमानी स्त्री आहे. स्वाभिमान दुखावलेली स्त्री अपमान कधीच विसरू शकत नाही असं बोलते आणि आशुतोषला अरुंधतीने तुला ती परत जाणार आहे असं कधी सांगितलं आहे का असं विचारते. तर आशुतोष नाही असं बोलतो. तर सुलेखा तुमच्यामध्ये तुमच्या भविष्याबद्दल कधी काही बोलणं झालं आहे का असं विचारते. तेव्हा आशुतोष तसं काही नाही. तर आम्ही काय बोलणार असं म्हणतो. मी अरुंधतीला मला आवडत असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे पण याचा अर्थ असा नाही की तिचं सुद्धा माझ्यावरती प्रेम असलंच पाहिजे आणि तिने मला स्पष्ट सांगितलं आहे की तिला आमची मैत्री महत्त्वाची आहे. तिच्या डोक्यात विचार नाही म्हटल्यावर विषय संपला असं सांगतो आणि मी आणि अरुंधती जसे आहोत तसे खुश आहोत. आमच्यात कधीच गैरसमज नव्हते पण अरुंधतीने त्या माणसाकडे जाताना 100 वेळा विचार करावा कारण माझा त्या माणसावर विश्वास नाही आणि शेवटी निर्णय अरुंधतीचाच आहे असं सांगतो. तर दुसरीकडे यश गौरीला तुला फॉर्मल टेबल सेट करता येतं का असं विचारतो. तर गौरी हो असे म्हणत मी US ला होते तेव्हा एटिकेट्स नावाचा सब्जेक्ट होता त्यात हे सगळं होतं असं सांगते. तर आप्पा सजावट बघून खूप छान आहे असं म्हणतात. तर कांचन माझ्यासाठी साधं वरण भात केला आहे का असं विचारते. तेव्हा आप्पा नाही असं बोलत आपण सगळेजण हेच खाऊयात या मुलांनी खूप हौसेनं केलं आहे असं सांगतात. तर गौरी कांचनला तुम्हाला जेवण खूप आवडेल आणि तुम्हाला काही त्राससुद्धा होणार नाही असं सांगते. तर यश गौरीची आजी खूप मॉडर्न आहे आणि तिला हे नक्कीच आवडेल असं बोलतो. तेव्हा कांचन हो मला नक्कीच आवडेल असं बोलू लागते. इतक्यात अभि तिथं येतो. तेव्हा कांचन तुझ्या भावाने गौरीच्या मदतीने चायनीज जेवण केलं आहे असं सांगते. तर अभि मी फ्रेश होऊन येतो असे सांगून आतमध्ये निघून जातो. तेव्हा कांचन अभिचा चेहरा का पडला आहे असं विचारते. तर आप्पा तो थकला असेल असं म्हणतात. तेव्हा कांचन अजून ईशा कशी काय आली नाही असं विचारते. तर आप्पा ईशा तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि ते परस्पर खाऊन येणार आहेत असं सांगतात. तेव्हा गौरी माझी तयारी झाली आहे असं सांगते. तर आप्पा यशला तू अरुंधतीला सांगितलं आहेस का असं विचारतात. तेव्हा यश आई ऑफिसमधून इकडंच येणार आहे असं सांगतो. तर कांचन जेवण पुरेल का असं विचारते. तेव्हा आप्पा तू जर कमी जेवलीस ना तर नक्कीच पुरेल असं कांचनला बोलतात. तेव्हा कांचन मी नेहमीसारखं कमीच जेवेन असं सांगते. तेव्हा आप्पा तुझं खोटं ऐकल्यानंतर मला थकल्यासारखंच होत आहे असं बोलतात. तर कांचन यशला आप्पा माझं जेवण काढत आहेत असं बोलून आप्पांच्या बरोबर भांडू लागते. तर खोलीत गेल्यानंतर अनघा अभिला काय झालं आहे असं विचारते. तेव्हा अभि असं काही नाही असं सांगत मी केळकरांना भेटून आलो असं सांगतो. तेव्हा अनघा आपण दोघे गेलो असतो ना असं म्हणते. तर अभि मी जाणार नव्हतो पण विचार केला एकदा जाऊन विषय संपवून यायचा म्हणून गेलो होतो असं सांगतो. तर अनघा मी उद्या जाऊन येईन असं बोलते. तर अभि मी त्यांना सगळं काही सांगितलं आहे असं बोलत मी त्यांना सांगितलं आहे की ते आणि आई बाबांच्या मध्ये येत आहेत असं बोलतो. त्यावर अनघा दचकते आणि अभिला तू असं कशासाठी बोललास असं म्हणते. तर अभि मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की तुमच्यामुळे आमची आई आमच्यापासून दूर जात आहे. तुम्हाला वाटतं तसं काही नाही. बाबांचं अजूनसुद्धा आईवर खूप प्रेम आहे. आई परत आली तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होणार आहे आणि तुम्ही या दोघांच्या मध्ये येऊ नका असं बोलतो. तर अनघा अभिला तू हे असं कशासाठी बोललास असं म्हणते. तर अभि हेच खरं आहे ना. मी त्यांना अतिशय सौम्य भाषेत सांगितलं आहे. त्यांना फक्त बाजूला व्हायला सांगितलं आहे बाकी काही नाही असं म्हणून तिथून निघून जातो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अरुंधती ईशाला घरी यायची ही वेळ आहे का असं ओरडत असते. तेव्हा ईशा रडत अरुंधतीला मिठी मारते. तर सर्वजण ईशाजवळ येतात. तर यश ईशाला साहिलबरोबर भांडण झालं आहे का असं विचारतो. तेव्हा ईशा साहिल मला म्हणाला आहे की आपण आपलं रिलेशन इथून पुढे कंटिन्यू करू शकणार नाही असं सांगते आणि याचं कारण आई बाबा आहेत. त्यांना डिवोर्स झालेल्या आईबाबांची मुलगी सून म्हणून नको आहे असं सांगते. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.